72 वर्षांनी देशाला महाराष्ट्राला पदक मिळवून देणारा स्वप्नील कुसाळेचा आज बहुरंगारी जो हिंदुस्थानमधला पहिला सार्वजनिक त्यांच्या हस्ते सत्कार झाला आहे आणि 11 लाख रुपयाचा धनादेश त्याला देण्यात आला आहे। खरं तर आज बाप्पाची आरती करणं फार भाग्याची गोष्ट होती, तसा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसून येतोय। खूप छान वाटलं आज की इतक्या वर्षाची जी हिस्ट्री होती, तो इतिहास होता, आज आपल्याकडे माहीतच नव्हता आणि आम्ही फक्त यायचो, गणेशोत्सव आहे तो साजरा करायचो चांगल्या प्रकारे। बट आज खरी हिस्ट्री समजली, त्या पाठीमागे गणेशोत्सव कसा स्टार्ट झाला आणि त्या पाठीमागचं रिझन काय होतं। सो ते ऐकून असं वाटतं की फक्त ऐकतच राहावं हिस्ट्री, एवढीच ही छान होते। सो आज लकीली पुणे दादाने जे आम्हाला बोलवलं इथे, दादाने आम्हाला जो आम्ही आशीर्वाद देवाच्या पाठीमागचे आहे तो आमच्यासाठी खूप जास्त आहे आणि आमचं शूटिंग हे यासाठी आम्ही दररोज देवाकडे जाऊन प्रार्थना करायचो आणि ते खूप आमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे। की म्हणजे तू गणेश भक्त आहे आणि आज गणपतीची आरती केली आहे, तसा की वेगळा आनंद आहेच। खूप मोठा आनंद आहे, कारण इतके वर्ष झाले आम्ही आरतीसाठी किंवा गणेश उत्सवासाठी इथे नव्हतं पुण्यामध्ये। ज्यावेळी कुठली कॉम्पिटिशन असायची तेव्हा दादा ऑनलाईन व्हॉट्सॲपवरून मला आरतीला हे चालू करायचे की आरती दाखवायचे। बट यावर्षी आज मला इथे मोका भेटला, म्हणजे तिचं भेटलं मला की योग आला की आरती करायचा किंवा सगळ्या ठिकाणी गणपतीचे पायापडे जाण्यासाठी। ते माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी जाऊन देवाचं दर्शन घेणं हे माझ्यासाठी मोठं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणेश उत्सवाच्या मंडळाकडनं 11 लाखाची देणगी आहे, निश्चितच ही तुला प्रेरणा देईल पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पण पदक घ्यायला। पुनीतदादांनी जे सांगितलं होतं लास्ट एका इव्हेंटमध्ये की त्यांनी बक्षीस म्हणून 11 लाख देणार, सो त्यांनी ते खरं केलं आणि ते सांगितलं थँक्यू सो मच। आम्ही फक्त एवढंच बोललो होतो की आम्ही बाप्पा दर्शन घ्यायसाठी येऊ, असं काय गरज नाही की हे बक्षीस देणं, पण त्यांनी त्यांच्या स्वकृषी दिल्याबद्दल थँक्यू सो मच। आज सगळ्यात म्हणजे पुनीतच्या बरोबर त्याचे गुरु असणारे, त्याचे बंधू असणारे पूर्ण मात्रे सरांचा पण सत्कार केलेला सत्कार सर, आता तुमचाही सत्कार झाला, आज काय आनंद आहे? खूपच आनंद आहे मला, कारण की तो कधीच गणेश उत्सव किंवा हे खूप त्यांनी मिस केलेलं, कारण तो कधीच इथे नसायचा, कॉम्पिटिशनला कंटिन्युअस बाहेर असायचा। तर तो जसं म्हटलं व्हॉट्सॲपवर ऑनलाईन आम्ही त्याला आरती करवायचो नेहमी, जिथे पण असेल जगात तिथे। पण यावेळेस आम्हाला इथे यायला मिळालं, स्वतःहून यायला मिळालं। पहिल्या दिवशी आम्ही उतरलो त्याला दगडूशेठला जाऊन आरती केलेली, तर आम्हाला म्हणजे आम्ही खूप भावूक आहे, कारण की आम्हाला म्हणजे आम्ही खूप रेग्युलर याला मंदिरात यायचो आम्ही आणि आम्हाला खूप छान वाटतं की आम्हाला आरती करायला मिळाली असं। आजपर्यंत खरं तर आपल्या सरावामुळे स्वप्नील ऑनलाईन दर्शन घ्यायचा, पण आज बाप्पाचं दर्शन घेतल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर निश्चितच त्याला प्रेरणा मिळेल पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पण पदकाची। इंडियन मराठीसाठी संजय दुधाने, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।